धर्म विचारून युवकाला मारहाण प्रकरणी मागासवर्गीयांकडून खामगाव बंदची हाक देण्यात आली। आरोपींवर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येते। त्यामुळे याबाबत आता सगळा प्रकार समोर येतोय। धर्म विचारून या युवकाला मारहाण केल्याप्रकरणी मागासवर्गीयांकडून खामगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। मोठी बातमी सध्या आपण पाहतोय। तर बुलढाणा मधली ही बातमी आपण पाहतोय। धर्म विचारून युवकाला मारहाण करण्यात आली होती आणि याच प्रकरणी आता खामगाव बंदची हाक ही देण्यात आली आहे। खूप मारहाण केली की तू गाय चोरतो गाय चोर आहे असं म्हणून त्यांनी मारहाण केली आणि तू मुस्लिम आहे असं पण म्हटलं आणि त्यांनी पॅन्ट खोलून बघितलं की मुस्लिम आहे का हिंदू आहे। तर हे खोलून बघितलं आणि त्यांना सांगत होतो वारंवार की मी बौद्ध समाजाचा पोरगा आहे। त्या काहीच नव्हत्या ऐकत। त्याच्यानंतर गाया माझ्या अंगावर लोटल्या। त्याच्यानंतर गाया अंगावर लोटून त्यांनी स्वतःनं व्हिडिओ काढला आणि माझा म्हणजे कपडे काढून पण व्हिडिओ आहे त्यांच्याकडे। तर याबाबत दीपक केदार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे यांनी। गाय चोरीचा आरोप करत दलित युवकास मारहाण प्रकरण आता वेगळ्या वळणावर जाताना पाहायला मिळते। संपूर्ण दलित संघटना आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर आंबेडकरी अनुयायांकडून प्रश्न उपस्थित केले गेलेत। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे भाई दिलीप केदार आले। काय निमित्त आज इथे येण्यामागचं कारण काय? मी पीडित रोहन पैठणकरची अकोल्याला जाऊन हॉस्पिटलमध्ये भेट घेतली। त्याच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर, डोळा निकामा झाला, डोक्यात पाठीत दगड घातले, त्याला नग्न करून त्याचा धर्म विचारण्यात आला, त्याच्यावरती गाय सोडण्यात आली, गायचे शिंगाचे वन सुद्धा त्याच्या अंगावरती आहे। आता त्याची तब्येत आता ही चिंताजनक आहे। राज्य सरकारने दखल घ्यावी, त्याला वाचवण्याचे प्रयत्न करावेत। दलित आहे म्हणून मरून द्या। आम्ही सगळी पार्श्वभूमी बघितली। हा रोहित पगारे नावाचा हिंदू प्रतिष्ठान चालवणारा कार्यकर्ता पोलिसांच्या नाकाखाली दहशत निर्माण करतो, गोरक्षकाच्या नावाखाली मुस्लिमांना दलितांना मारहाण करतो, त्याचे व्हिडिओ काढतो, त्यांना नग्न करतो। अरे आमचा रोहन सांगतोय की बाबा मी बौद्ध आहे, मी हिंदू आहे, मी मराठा आहे असं सांगायला लागला। तो मी मराठी माणूस आहे, नाही तू हिंदू आहे का मुस्लिम आहे म्हणत त्याला मार। ही कोणती दहशत आहे, ही कोणती दादागिरी आहे आणि ही कोणती समाजसेवा आहे जी गोरक्षकाच्या नावाखाली या ठिकाणी मुस्लिम दलित आदिवासींना मारलं जात आहे। गाय चोरीचा आमचा संबंध काय? हॉटेलमधून निघलेला पोरगा, बाप नाही त्याला, तो नाही काम केलं तर आई जगू शकत नाही, अशा पोराला बेदम मारला, आज भयभीत झालाय तो। आणि म्हणून समग्र महाराष्ट्रात संतापाची लाट पसरलेली। राज्यभरात अशा पद्धतीनं मोर्चांचं आयोजन केलं जाण्याचा इशारा ऑल इंडिया पॅन्थर सेनेकडून देण्यात आला। निश्चितच या प्रकरणी आता गृहमंत्री आणि पोलीस विभाग नेमकी काय भूमिका घेतं ते देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। प्रफुल्ल खंदारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।